मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या सर्वांचे श्रीमंत विचार या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओचा आपला मुद्दा असा आहे की होळीचे दहन या मागची पूर्ण स्टोरी काय आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये याचाच पुरेपूर माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या दिवसाला म्हणजेच होळी दहनाच्या दिवसाला फाल्गुन पौर्णिमा असे म्हणूनही ओळखले जाते. या पौर्णिमेस नाग लोकांचा राजपुरुष मारला आणि तो नाग लोकांच्या घरासमोर जाळला. नाग लोकांचा खूप छळ केला, त्रास दिला, मारहाण, जाळपोळ केली. तेव्हा नाग लोकांना जबरदस्तीने या दुःखाच्या दिवशी पण सण साजरा करण्यास भाग पाडले. या हुकुमशाहीने नागांना ते करणे भाग पडले. या दिवशी होळी करून पेटवतात. याचा अर्थ नागांच्या पूर्वजांची ती चिता आहे. आता ही हिंदूंची प्रथा आहे. मनुष्य मृत्यू झाल्यास ते लोक प्रेताला 4 माणसे खांदा देतात आणि घरातील कर्ता जो मनुष्य असेल त्याला शिकाळी धरण्यास लावतात. प्रेताला अग्नी दिली की शिकाळी धरणारा मनुष्य स्नान करून शिकाळीचे मडके पाण्याने भरून खांद्यावर घेऊन प्रेताचे 5 प्रदक्षिणा करतो. तेव्हा एक मनुष्य हातातील दगडाने त्या मडक्याला मारून छेद पाडतात. शेवटी मडके फोडून टाकून देताच बोंब मारण्यास सांगतात. त्याप्रमाणे होळीला पण तांब्या पाण्याने भरून पेटलेल्या होळीला नैवेद्य, हळद, कुंकू वगैरे दाखवून पाणी ओतीत 5 प्रदक्षिणा करतात. शेवटी बोंब मारतात. हा जो प्रकार आहे तो नागांच्या पूर्वजाला जिवंत जाळण्याचा आहे. नाग यज्ञ करून नाग लोकांना त्यात जिवंत जाळले होते. त्यास नाग यज्ञ म्हणतात. म्हणून बौद्ध लोकांनी होळी करू नये. पौर्णिमेचे अष्टशील ग्रहण करून शिलाचे पालन करावे. सर्व लहान थोर मंडळी एकत्र येऊन वंदना करावी. धम्म प्रवचन ऐकावे. अशा प्रकारे होळीचा दिन साजरा करावा. मद पान सेवन करू नये, म्हणजेच कुठल्याही नशिल्या पदार्थाचं सेवन करू नये. बौद्ध धर्माच्या विरुद्ध आचरण करणे हा धर्माचा घोर अपमान आहे. प्रत्येक महिन्याची पौर्णिमा बौद्धांचा सण आहे. 12 पौर्णिमा, 12 अमावस्या, 24 अष्टमी, बुद्ध जयंती, भीम जयंती, विजयादशमी, नागपंचमी, नाग दिवाळी हे बौद्धांचे खरे सण आहे. यापेक्षा बौद्ध लोकांनी हिंदूंचे कोणतेही सण करू नये. या पौर्णिमेस शीघ्रही भगवान बुद्धाने आपला पिता शुद्धोधन आणि सीमांत जनांचा अनुकंपनार्थ कपिलवस्तूला घेऊन येण्यासाठी बालमित्र कलुदाई गेला होता. कलुनायांनी याचना केल्यावर भगवान फाल्गुन पौर्णिमेला कपिलवस्तू नगरीला आले आणि शांतिदूत विश्ववंदनीय भगवान बुद्धांनी नगरोधामध्ये निवास केला. राहुल नांदाची प्रवज्जा यावेळी झाली. महाप्रवज्जित गौतमाने दुशाल जोडी दान दिली. यानंतर ते तेथून निघून गेला. अशा प्रकारे बौद्ध लोकांनी या पौर्णिमेचे महत्त्व स्मरणात ठेवावे. महान पौर्णिमेचा सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा करावा. सर्वजण एकत्रित येऊन हा सण साजरा केला पाहिजे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपले श्रीमंत विचार या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.